विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री बांके बिहारी तेरी आरती गाओ, कुंज बिहारी तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे आपको मनाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, श्याम सुंदर तेरी आरती गाओ, मेरी तेरी आरती गाओ, मोर मुकुट प्यारे सके सोहे, प्यारी बंसी मेरो मन मोहे, देह छवि बलि औरी मैं जाऊं, श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती। चरणों से निकली गंगा प्यारी, जिसमें सारी दुनिया सारी मैं उन चरणों के शरण पाऊं, श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, दास नाथ के नाथ नाथ हो, सुख दुख जीवन प्यारे साथ साथ हो, श्री हरि चरणों में झुकाऊं, बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, श्री हरिदास के प्यारे तुम हो, मेरे मोहन जीवन धन हो, श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, कुंज बिहारी तेरी आरती गाऊं, मैं आरती गाऊं प्यारे आपको मनाऊं, मैं आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, श्याम सुंदर तेरी आरती गाऊं, पार्वती शरण तेरी आरती गाऊं, श्री बांके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरिधर तेरी आरती गाऊं, कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णमहतो जलसंस्थितेन, प्रदीपं प्रभासो सहसंगतेन, नीरञ्जनं तुं जगदीशमुरवे, वृन्दावनमालां कुलपल्लव
मन्दारमाला शशिशेखराय दिगम्बराय जनिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आरती जति शीतदिवर्णं श्रीमानस्य कुञ्ज विहारण्यमालाधाराणि श्रीमद् गरुड पुराण ग्रन्थराज देवताय नमः करवर्णाय धूपं दीपं प्रतिगृहतावः दत्तात्रेय देवता श्रीमद् गरुड़ पुराण में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए अपने वाणी से ठाकुर जी के नाम का आश्रय लेते हुए दोनों हाथ उठा करके तारे सेवा देते हुए भाव गंगा में गोते लगाते हुए इस भजन से हम इस कथा में प्रवेश करेंगे। राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरि बोल हरि बोल हरि 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 जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल हो वृंदावन का दर्शन भोले श्री राधे राधे श्री राधे राधे जीवन जी में मंगल भोले श्री राधे राधे श्री राधे राधे बरसाने के मोर भोले श्री राधे राधे श्री राधे राधे ओ श्री राधे राधे जय राधे राधे श्री राधे राधे जय राधे राधे ओ वृंदावन का दर्शन भोले श्री राधे राधे श्री राधे राधे भोले श्री राधे राधे श्री राधे राधे श्री राधे 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 बरसाने वाली राधे 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 बरसाने वाली राधे श्री राधे 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 हमें श्याम से मिलावे श्री राधे 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 हमें श्याम से मिलावे श्री राधे 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 बरसाने वाली राधे श्री राधे 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 बरसाने वाली राधे वृंदावन में राधे राधे नंदगांव में राधे राधे मथुरा जी में राधे राधे बरसाने में राधे राधे गोकुल गाँव में राधे बाके बिहारी राधे भानोदगारी राधे संतों की प्यारी राधे हमारी प्यारी राधे तुम सबकी प्यारी राधे प्यारी प्यारी राधे 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 बोलो राधे 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 जय राधे 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 वृंदावन बिहारी लाल की जय श्यामा श्याम की जय लाल जी लाल की जय युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महारानी की जय गरुड़ पुराण ग्रंथराज भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नारायण भगवान की जय
पिता देवी माता की, सदगुरुदेव भगवान की जय, पितृदेवों की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय, गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जो को दास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री चरणन को वास, श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु, चतुर नाम एक, इनके पद वंदन किए, नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण की, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। एक बार प्रेम से भगवान की जय जयकार करेंगे। बोलिए माखन चोर भगवान की जय, वृंदावन धाम की जय। अपने अपने माता पिता की, अपने अपने सदगुरुओं की, गरुड़ पुराण ग्रंथराज भगवान की, गरुड़ जी महाराज की, विष्णु भगवान की जय, नारायण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की, अपने अपने पितृदेवों की। पुंडरीक वरदा हरिधर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांति परब्रह्म के गणाथ, परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय, तड़ीदीर्घ विनीत पीतांबरधारी, ललित ललाम लावणे परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम, आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयं पूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, व्याहित सत्ता, अभादित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्ग स्थित सत्ता, मायातीत त्रिगुण चक्र चालक, सीता हृदय विहंगम, विश्वीय अंतिम विभक्ता, भवबंध विमोचक, रणनीति मरछेदक, भगवान श्री नारायण विष्णु की प्रतिवांगमय मूर्ति, श्रीमद गरुड़ पुराण ग्रंथ, यह समस्त जीवों का कल्याण करने वाला है, पितरों का कल्याण करने वाला है, पितृदोष को मिटाने वाला है, पितरों को उत्तम गति देने वाला है, और पितृ प्रसन्न होने की वजह से कुल का कल्याण करने वाला एकमात्र पुराण यह गरुड़ पुराण है। ऐसी ये सुरस अविद पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक अद्भुत पितृपक्ष के पावन उपलक्ष्य में 15 दिवसीय 15 दिवसीय गरुड़ पुराण कथा पितरों की विशेष आराधना स्वरूप, पितरों की महती अनुकंपा से, ठाकुर जी की अहेतु की कृपा से हमारे दत्त मंदिर में, दत्त विहार जहिंद्र पिसा देवी इस प्रांगण में यह भव्य दिव्य गरुड़ पुराण कथा संकल्प अपने पितृजनों के नाम से पितृदोष के समापन हेतु, निराकरण हेतु चल रही यह गरुड़ पुराण कथा पूर्व 4 दिनों से हमारे इस पिसा देवी के इस संपूर्ण परिसर में बह रही यह गरुड़ पुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञानकोपी, ज्ञानवावड़ी, ज्ञान सागर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों की धूलि के मकरंद का असस्वादन, रसस्वादन, अमृतपान करने के लिए आप और हमारे जैसे सभी भक्तों वृंद, श्रोतृवृंद चक्रवाक कारंडक पंजों के रूप में उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी इस मंदिर प्रांगण में कथा श्रवण करने हेतु बना रहे हैं, वह सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानरथ,
तपोवृद्ध वयोवृद्ध गुरुजन टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने भगवत चरण कमलानुरागी और सभी अन्य संप्रदाय के लोग, उन सभी भक्तगणों को हमारे वृंदावन भागवत की परिभाषा में राधे राधे, वैदिक सनातन हिंदू धर्म की परिभाषा में जय श्री राम, गरुड़ पुराण की परिभाषा में नमो नारायण, वारकरी संप्रदाय की परिभाषा में रामकृष्ण हरि जय हरि, देवी भागवत की परिभाषा में जय माता दी, शिव महापुराण की परिभाषा में ओम नमः शिवाय, गाय की परिभाषा में जय गौ माता दी, स्वाध्याय वाले भक्तों को जय योगेश्वर, नरेंद्र स्वामी के भक्तों को श्री गुरुदेव, रामदेव बाबा के भक्तों को जय गुरुदेव, ततोपरांत श्री संप्रदाय वाले, नाम संप्रदाय वाले, अनंत संप्रदाय वालों को जय श्री कृष्ण हरि ओम तत्सदिति। इन समस्त धार्मिक पीड़ित वाक्यों को समर्पित करते हुए नियोजित समयोपरांत इस कथाक्रम में आगे बढ़ते हुए आज की कथा को पूर्णता की ओर ले जाए। भगवान शिव जी ने हरि को नमस्कार किया, नारायण भगवान को नमस्कार किया। भगवान नारायण आचार कांड के माध्यम से भगवान शिव को यह कथा सुना रहे हैं जो कि गरुड़ ने अपने पिता कश्यप तोप्रांत माता अदिति को कही थी। यही कथा सूत महाराज कहते हैं मैंने मेरे गुरुदेव व्यास जी से श्रवण करी और आपको यहाँ पर 88,000 शौनकादिक ऋषियों को मैं नैमिषारण्य तीर्थ में सुना रहा हूँ। आगे श्रीमद् भागवत कथा में पंचम स्कंद में यह वर्णन किया गया खगोल भूगोल, वह वर्णन गरुड़ पुराण में इस अध्याय में किया गया है। भुवन कोश, भुवनों का वर्णन किया गया। विशेष रूप से 14 भुवनों की परिकल्पना हमारे शास्त्र में ब्रह्मांड के द्वारा की गई है। ऊपर 7 है, भूलोक, भूरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्योलोक, महोलोक, विष्णुलोक, और नीचे 7 है अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल। इनको कहते हैं 14 भुवन। 3 लोक है, एक होता है स्वर्ग, दूसरा होता है पाताल और तीसरा है मृत्युलोक, माने कि यह संपूर्ण धरती। इस धरती पर जो भी जीव जन्म लेता है उसे मरना ही होता है, इसलिए इसको कहते हैं मृत्युलोक। ये तीनों लोकों में से बहुत महत्वपूर्ण है। लेकिन मृत्युलोक पर जो लोग जन्म लेते हैं प्यारे, वही पुण्य कमा सकते हैं या पाप कमा सकते हैं। दोनों गाड़ियां यही से मिलेगी, पुण्य की भी और पाप की भी। यदि पुण्य करोगे तो पुण्य की गठड़ी बांध करके गोलोक धाम प्राप्त करोगे प्यारे, हरि का धाम प्राप्त करोगे। यदि पाप करोगे तो पाप की गठड़ी की वजह से भगवान यम के द्वार दक्षिण दिशा में जाकर के अनेक करोड़ों वर्षों तक उन नरक की असह्य यातनाओं को भोग करके तदोपरांत भी जन्म मिलेगा, लेकिन कुत्ते बिल्ली का जन्म मिलेगा। खंती तेन करा होने गाढ़व सुतरा, तैसे होती तरुतरण लोह काष्ठाचे पाषाण। तुकाराम महाराज ने कहा यदि इस जन्म में हमने सदुपयोग नहीं किया, आंखों से भगवान का दीदार नहीं किया, कानों से भगवान की कथा नहीं सुनी, मुख से ठाकुर जी का गुणगान नहीं किया, हाथ से भजन पे ताली नहीं बजाई, इन पैरों से तीर्थ यात्रा धाम नहीं गए, इन हाथों से दान नहीं किया, इस मुख से किसी को अच्छा नहीं कहा, तो ये जन्म हमारा व्यर्थ है। आजार गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतु तो ही तैसा झाला रे। तुकाराम महाराज ने कहा ऐसे अन्य भक्त है। आज थोड़ा 10-5 मिनट कथा को आगे पीछे हो गया। इसका कारण यह है कि हमारा दसवें का कीर्तन चल रहा था। इधर साईनगर में दहाव्याचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये एक संकट पाऊस चालू झाला, खूप जोरात पाऊस होता डोंगरामध्ये आणि इकडे मंडपामध्ये थोडं गळायला लागलं, टाळकरी वगैरे आम्ही सगळे घाबरलो। लेकिन देवतारी त्याला कोण मारी, भगवान पर जिसका भरोसा है प्यारे। मैंने मन ही मन ये मेरी हाथ में जो माला होती सूतक था, तो मैं ये माला लेकर के नहीं गया था क्योंकि ये पूजा की माला होती, तो ये माला मैं लेकर के गया था। मैंने लिखा था मन ही मन, इधर टालकरी लोगों की चाल बोलना चल रही थी, तो मैंने भगवान राम को कहा यदि मैं तेरा सच्चा भक्त हूँ भगवान तो तुझे मैं भोग बताऊंगा, लेकिन ये बारिश कम से कम यह कीर्तन समाप्त होने तक रुकने दे। तेव्हा ही पाऊस थांबव, कीर्तन होईपर्यंत। नंतर आला, नंतर जे पाऊस थांबता आम्ही घरी येईपर्यंत अजून नाही आला। ये किसका फल है? ये जप का फल है। दिन रात जो हम जप करते हैं ना, हमने मन की सब जो संत लोग करते हैं, तो जितना जप करो तो उतना भगवान आपका प्रिय करेगा। और जिस दिन आपकी वाणी सत्य होने लगे तो समझ लेना निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहींच सांगडे पडवली। पण आपला जप कमी आहे ना, आपण लगेच देवाला म्हणतो मला तिथं पोहोचू दे। असं कसं देव पोहोचू दे?
देवाचे गिराईक कमी नाही ना, सगळेच देवासाठी घंट्या वाजवत आहेत. मग सगळ्यात जास्ती घंटी कोणती आवडते देवाला, कोणाच्या हातची आवडते त्याच देव आहे, कोई लक्षात घ्या. घंटी तो सब बजाते हैं, पूजा भी सभी करते हैं, आरती भी सभी करते हैं, दूध भी सभी चढ़ाते हैं, लेकिन किसका दूध चढ़ा कर लेना भगवान पसंद करता है, किसकी हाथों की पूजा भगवान लेना पसंद करते हैं. जैसे नामदेव महाराज के हाथ से खाना खाते थे प्रभु जी. जनाबाई को ही तिला दळू लागायचा पांडुरंग, कबीर महाराजालाच कपडे शिवू लागायचा, ज्ञानोबाला भिंत चालू दिली, दुसऱ्याला. ये किसके हाथ से क्या भगवान को पसंद है, ये बहुत जरूरी है. और इसलिए जो ज्यादा भजन करेगा, हमारे संतों ने कहा वृंदावन के, को मुझे दे दो भजन बली वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला, वो माला, वो माला, वो माला, वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला. जो माला बाई मीरा ने फेरी, जो माला बाई मीरा ने फेरी, चीर बढ़ा गई नंददारा हो, चीर बढ़ा गई नंददारा, मुझे दे दो भजन बली वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला. जो माला हनुमान जी ने तेरी, जो माला हनुमान जी ने तेरी, काम कर गए रामदारा हो, नाम कर गए रामदारा, मुझे दे दो भजन बली वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला, वो माला, वो माला, वो माला, वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला, मुझे दे दो भजन बली वो माला. बोलिए भक्त समाज की जय. जपाच्या द्वारे आपण पहा किती उदाहरण आहेत. ध्रुवाना जपाच्या द्वारे भगवंताला धरतीवर येण्यासाठी विवश केलं, प्रल्हादाने सुद्धा भगवंताला स्तंभ फोडून बाहेर यायला विवश केलं. कितने सारे भक्त तपस्या से भगवान बहुत जल्दी प्रसन्न हो जाते हैं. अन्य साधने होंगे भगवान को प्राप्त करने के लिए, लेकिन भजन जैसा कोई साधन नहीं. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, देवे देह दिला गोमटा, सोया झाला फाटा बाधिकेचा. ये जो शरीर हमको मिला है प्यारे, ये भजन करने के लिए ही मिला है, लेकिन हम संसार में इस माया को अपना करके बैठे हैं. इसलिए भजन करने को हम तो सोचते हैं कल कथा को जाएंगे, लेकिन नींद आ जाती है, भोजन ज्यादा कर लेते हैं, दोपहर में फिर कथा में भी आकर के बैठ जाए तो नींद लग जाती है प्यारे. तो ये तोया फाटा झाला बाधिकेचा. ज्या कथा आपण खूप वेळेस ऐकल्या भागवतात रामायणात, त्या सांगत नाही, भागवतातलीच कथा यामध्ये भगवान विष्णू शंकराला सांगतात, प्रियव्रत राजा हा स्वयंभू म्हणूनचा मोठा पुत्र आहे, त्याला 10 पुत्र आहे. अगनिध्र अगरिबाहू वपुष्मान द्युतिमान मेधा मेधातिथि भव्यश्च बलपुन्न आणि ज्योतिष्मान, ये 10 पुत्र है. इन पुत्रों में से मेधा अगरिबाहू तथा पुण्य नामक 3 पुत्र योग परायण योगी हुए. हे 3 जण योगी झाले. 7 जण जे होते ना, ते 7 जण 7 द्वीपांचे अधिपती झाले. पुष्कर, क्रौंच, शाक असे जे 7 द्वीप आहेत. प्रियव्रत राजाला ब्रह्मदेवाने पृथ्वीला 7 प्रदक्षिणा करण्याचा आदेश दिला होता. म्हणून प्रियव्रत राजा सोन्याच्या रथामध्ये बसला आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता जेव्हा निघाला, प्रियव्रत राजाच्या रथाच्या प्रदक्षिणेमुळे 7 प्रदक्षिणेमुळे पृथ्वीवरती त्या रथाच्या चाकाचे 7 खंड तयार झाले, म्हणजे 7 खड्डे पडले. त्या खड्ड्यांचं रूपांतर द्वीपांमध्ये झालं आणि द्वीपांपासून पुढे 7 सागर बनले. त्या 7 द्वीपांचं अधिपती प्रियव्रतानं आपल्या 7 मुलांना केलं. 3 जण योगी झाले. आपण आता ते ऐकलंय. ही जी पृथ्वी आहे 50 करोड योजना में विस्तृत संपूर्ण पृथ्वी है. पृथ्वीचं सगळं किलोमीटर जर का मोजलं तर किती आहे?
हे लिंग पुराणातही सांगितलं आणि या गरुड पुराणामध्येही सांगितलं की 50 करोड योजन, 12 किलोमीटरचा एक योजन, 12 गुणिले 50 करोड इतक्या योजन ती पृथ्वी आहे. म्हणजे खूप त्याचा मोजमाप किंवा अंदाज आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. जम्मू 1 लक्ष 2 शालमल 3 कुश 4 क्रौंच 5 शाक 6 आणि पुष्कर 7 यह 7 द्वीप है. इन 7 द्वीपों पर प्रियव्रत ने अपने अन्य 7 पुत्रों को अधिपती बना दिया. एक एक द्वीप एकेकाला देऊन टाकलं. एक एक द्वीप एकेकाला दिल्यानंतर या द्वीपाचं रूपांतर या ठिकाणी 7 समुद्रामध्ये झालं. आजही भारताच्या पवित्र भूमीमध्ये या भारतवर्षामध्ये 7 समुद्र आहेत. त्या समुद्रांची नावं सांगितली. लवण 1, इक्षु 2, सुरा 3, घृत 4, दधी 5, दुग्ध 6 आणि सागर दधिमंडोद 7. हे 7 ते सागर आहेत समुद्र. जम्बू द्वीपामध्ये मेरू नावाचा पर्वत आहे. हा 1 लाख योजन असा पसरलेला आहे. त्यांची उंची 84,000 योजन आहे. याचा अधोभाग पृथ्वीमध्ये 16,000 खाली गेलेला आहे. अधोभाग म्हणजे खालचा भाग जो आहे तो पृथ्वीमध्ये खाली गेलेला आहे. आणि याच जम्बूद्वीपाच्या अंगभूत आपलं भारतवर्ष आहे. भारतवर्षाचं पुढे वर्णन केलं वर्षध्वज. जम्बूद्वीपाच्या मध्यभागामध्ये लीलावत नावाचं वर्ष आहे. त्याच्या पूर्वामध्ये अर्बुद भद्राश्व वर्ष आहे. त्याच्या पूर्व आणि दक्षिण म्हणजे अग्निकोणामध्ये हिरण्यवान नावाचं वर्ष आहे. मेरू पर्वताच्या दक्षिण भागामध्ये किमपुरुष वर्ष आहे. त्याच्या दक्षिण भागामध्ये भारतवर्ष आहे. आणि ते भारतवर्ष म्हणजे तुम्ही आम्ही जिथे जन्माला आलो आहे. भारत खंडी नरदेहाची प्राप्ती हेतू भाग्याची संपत्ती. तुकाराम महाराज म्हणतो तिथे जो माणूस जन्माला आलोय त्याच्यासारखं भाग्य नाही का. भाग्यवंत घरी भजन पूजन. आणि भाग्यवान कोण आहे. पाकिस्तानमध्ये जन्माला येणारे भाग्यवान नाही आहे. भारतामध्ये जन्माला येणारा भाग्यवान आहे. आणि इथे जन्माला येऊन जर तो जर का भजन करत नसेल तर हे संतांचे अभंग व्यर्थ आहेत. आणि बाकीच्या जीवांना भजन करण्याचा अधिकार नाही. मी काल परवाही सांगितलं बाकीच्या जनावरांनी मग लग्न करावं, घरात राहावं, पोळी खावं, पण त्यांना ते बाकीचं नको ते खावं लागतं. आणि माणूस इथे माणसाला खायला चांगला आहार असताना काजू, बदाम, मनुका, अक्रोड, पिस्ता, अंजीर, तूप, सगळ्या भाज्या फळभाज्या एवढं चांगलं असतानाही माणूस नको ते घाण खातो आणि बाकीच्या प्राण्यांचा संकट निर्माण करतोय, बाकीच्या जीवांना कमी करतोय, त्यांचं पाप लावून घेतोय, या निसर्गाचा समतोल बिघडवतोय माणूस. का एवढं चांगलं असताना शुद्ध शाकाहारी हे आपलं जीवन असताना अरे किसी की हत्या करना पाप है प्यारे. पैर गिरने की चींटी भी यदि मिल जाए ना तो ब्रह्म हत्या का दोष है. गरुड़ पुराण में आगे कहा गया है हमारी माता बहनें नित्य प्रति 5 काम करती है. 5 काम करतात माता बहिणी. झाडून घेणे 1, पाणी भरणे 2, कांडणे 3, दळणे 4, सारवणे 5. ये गरुड़ पुराण में आगे प्रेत कलम में कहा गया है. इन 5 चीजों को करते वक्त बहुत सारे जीवों की हत्या हो जाती है जो जीव हमारी दृष्टि को दिखाए तक नहीं देते हैं. इन हत्या का परिमार्जन करने के लिए पंचमहायज्ञ का विधान है. अभी पंचमहायज्ञ तो कोई करते होंगे जो स्वामी समर्थ केंद्र में जाते हैं क्योंकि शास्त्र में कहा गया है. लेकिन आज यदि जाने तो स्वामी समर्थ की वो पुस्तक में है. लेकिन जो लोग नहीं करते हैं तो उनका परिमार्जन क्या है. कल हम कह रहे थे कि जब हमने दान के बारे में जब कहा कि इस दान से क्या होगा. सोने का दान किया तो आयु बढ़ जाएगी. औषधियों का दान किया किसी रोगों को तो हमको रोग नहीं होंगे. चांदी का दान किया तो कोई बीमारी नहीं होगी. ये सब दान का जब विधान चल रहा था तो उसे में कहा गया है यदि हम नित्य प्रति ये यज्ञ नहीं करेंगे तो बहुत करोड़ों वर्षों तक उस नरक कुंड में कृमि भोजनम माने खाना, कृमि माने की कीड़ा, कि उस व्यक्ति को कीड़े का भोजन करना होता है और वो कीड़ा उसको खाता है और वो उस कीड़े को खाता है. इतना बड़ा पातक है. शरीराची माती होते ना. माणूस आत्मा मरत नाही. शरीराची होय माती. माती फक्त शरीराची होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी रांडा भोरे सकळ. 3115 अभंगाचा नंबर 4 चरण तुकारामाची गाथा निर्वाण गतीचा अभंग आहे.
तू जेव्हा मरण पावशील तेव्हा माता पुत्र वगैरे सगळे घरीच राहतील, तुला हे कधी कळेल? मेल्यावरच कळेल. आणि मग जीव तिथेच रडू लागतो ना. खरं मी जर का पुण्य केलं असतं तर झोडी तोडी ती मारी ती निष्ठूर आपल्याला तिथे हाणत मारत तोडत असं घेऊन जातात. मग जिवंतपणे अब तो चांस चला गया है. तो जीवित काल में यदि कोई दान धर्म पूजा पाठ सत्य कर्म आचरण तुलसी सेवा गौ सेवा सुंदर कांड सत्यनारायण अभिषेक माँ बाप की सेवा संत की सेवा पितरों की सेवा पंढरपुर की वाली मुंजों का भोजन वारकरियों को पंगत, यह कोई सत्कर्म यदि जीवन में किया हो प्यारे वही वहां पर काम आता है. नहीं तो मग माणसाची डोळी तर निघणारच आहे एक वेळेस. कवी महाराज म्हणाले जब तेरी डोली निकाली जाएगी, मौत की डोली, शादी की नहीं. बिन मुहूर्त की उठानी जाएगी, जब तेरी डोली उठानी जाएगी. मरने से पहले आदमी बीमार होता है, गीता में कहा गया है. पहले उसका जन्म होता है और जन्म के बाद में जो मृत्यु होता है तो मृत्यु के बीच में 2 सीढ़ियां है. पहले जन्म, जन्म के बाद में बुढ़ापा, बुढ़ापे के बाद में रोग और रोग के बाद में मृत्यु. जन्म मृत्यु जरा व्याधि, व्याधि माने की रोग और जरा माने की म्हातारपण, सुरकुत्या पड़ने, खाना न चबाना, दिखाई न देना, पैर काम न करना, कमर में दर्द होना, चलने का मन न होना, सोने का मन न होना, खाना खाने का मन न होना, बहुत चिड़चिड़ होना, इसको बोलते हैं बुढ़ापा. और एक जगह पे बैठ गए तो फिर बीमारी भी घेर लेती है प्यारे. फिर आदमी मृत्यु को प्राप्त होता है. घर वाले कहते हैं डॉक्टर साहब कुछ भी करो, ये पैसे हम इधर उधर से इकट्ठा करेंगे लेकिन हमारे माँ बाप बचने चाहिए. उन हकीमों से कहो यूं बोल कर, त्या डॉक्टरांना सांगा तुम्ही जाऊन, जे आपल्या पेशंटचा इलाज करताय. उन हकीमों से कहो यूं बोल कर, कर देते दावा किताबें खोल कर, ये दवा हरगिज न खाली जाएगी. आमचं औषध अजिबात वाया जाणार नाही. तुम्ही फक्त पैशाची व्यवस्था करा. आधी 1 लाख काउंटरला भरा, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा, मग आम्ही ट्रीटमेंट चालू करू. होगा जब परलोक में तेरा हिसाब, कैसे मुकरोगे वहां पर तुम जनाब. जेव्हा होईल रे पठ्या तुझा तिथे हिशोब. कुठे? यमाकडे. काय पुण्य केलं, किती पुण्य केलं. जेव्हा पुण्य जास्ती असेल तेव्हा स्वर्गाची गाडी झाली. ती गाडी पहिले म्हणजे बदलत जावी लागते ना. काशीला बदलत जावं लागतं. मनमाडला उतरून काशी, तसं इथून अगोदर यमाकडे आणि मग येऊन ठरवतो कोणती गाडी धरायची, नरकाची धरायची का स्वर्गाची धरायची. होगा जब परलोक में तेरा हिसाब, कैसे मुकरोगे वहां पर तुम जनाब. जब वही तेरी निकाली जाएगी, बिन मुहूर्त की उठाली जाएगी, जब तेरी डोली उठाली जाएगी. ये बहुत सुंदर भाव है. व्यक्ती आत्मा हा 30,000 वर्षापर्यंत जिवंत राहतो. आत्म्याला काही मरण नाही. गरुड पुराणामध्ये लिहिलंय 30,000 वर्षापर्यंत. वासांसी जीर्णानि यथा विहाय. आत्मा फक्त काय करतो, आपण शरीर जसं कपडे बदलतो, माणूस जसं कपडे बदलतो तसं आत्मा फक्त आत्म्याला जर वाटलं हे शरीर मला नको तर पटकन त्या शरीराला सोडून देतो, दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा घुसतो. पण आत्म्यालाही घुसण्याचा अधिकार तेव्हाच आहे ज्या शरीरामध्ये असताना आत्मा समजा उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये आहे तर या शरीरानं पुण्य केलं असेल तर आत्माला त्या शरीराचं पुण्य भोगायला जाता येतं मरण पावल्यानंतर. आणि आत्मा या शरीरामध्ये असताना या देहानं जर का जीवनभर पाप केले असतील तर आत्मरूपी शरीराला पुढे आपण ऐकू ते. तुम्ही म्हणाला असं कसं मला शक्य आहे का, आणि आत्म्याला कसं फटके बसतात, नाही बसतात. लक्षात घ्या, व्यक्ती मरण पावल्यानंतर जिवंत असतो हे नीट आहे का. व्यक्ती जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याला म्हणतात जीवात्मा, मरण पावतो तेव्हा म्हणतात प्रेतात्मा.
आणि जेव्हा त्याचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं आणि 6 मासे वळवले म्हणजे त्याला पिंड असं, त्याला सपिंडी असं म्हटलेलं आहे. गेलेल्या पिंडाला आपल्या पिंडामध्ये येऊन बाप म्हणून पावलं असेल तर त्या आपल्या बापाला त्याच्या बापामध्ये म्हणजे आजोबा, बाप, आजोबा आणि पंजोबा. आपले पिता, वडिलाला म्हणतात पिता, आजोबाला म्हणतात पितामह आणि त्याच्यानंतर पंजोबाला म्हणतात प्रपितामह. इकडे माता, मातेला मातेच्या मातामध्ये म्हणजे स्वमाता, हा आईची आई म्हणजे आपली आजी मातामही आणि मग ती प्रपितामही पंजी, त्यांच्यामध्ये त्यांना मिळवावं लागतं तेव्हाच ते आपलं कल्याण करतात. 6 मासे जर का नीट वळवणं झालं ना ते माणूस पित्रच होत नाही, जेवायला येतच नाही. हे सब स्पष्ट है गरुड़ पुराण में. तो इसलिए व्यक्ति जब जीवित है उसे कहेंगे जीवात्मा, मर गया तो प्रेतात्मा. और सपिंडी हो गई माने कि 6 मास वळवणं झाले, 6 महीने के अंदर घर की श्राद्ध भी कहते हैं उसको ऋग्वेद में, लेकिन गरुड़ पुराण की परिभाषा में सपिंडी कहे गए और गावठी भाषा में उसको 6 मास म्हणजे हा पोथी शब्द नाही 6 मासे वळवणं आपले शब्द आहेत ते खेड्यातले की 6 महीने सांगायचे आत्ते करून घेतलं पाहिजे. गरुड़ पुराण में तो वैसे 12वें दिन में कहा है, कुछ लोग 14वें दिन में भी उसको करते हैं. मग मरण पावल्यानंतर लक्षात घ्या तो माणूस 13 दिवसापर्यंत आपल्या दरवाजावरती राहतो आणि तदनंतर 14व्या दिवशी गंध मोकळे झाल्यानंतर यमाची आज्ञा घेऊन पुण्यवान जर का असले तर त्याला देह देतो यम, नसेल पुण्यवान तर दवाखान्याला जे 10 पिंड दिल्या जातात ना त्या 10 पिंडानं त्याला पिंडाचं शरीर प्राप्त होतं. पिंडज देह, पिंडज देह यमलोकी टाकत अशी उभी आहे पुढे. तर पिंडाचा देह प्राप्त होतो आणि पिंडरूपी देहानं तो व्यक्ती 1 वर्षभर पायी चालतो वरती आणि मग रस्त्याला पुन्हा हे आसीपत्रवन, तलवारीच्या म्हणजे झाडं, त्याला तलवारीसारखे पानं चिरत चालतो माणूस, खाली चटके बसत चालतात, वरती चटके बसत चालतात, जेवायला देत नाही. पाप केलेलं असलं तर पुण्यवानाला नाही, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पवित्र तो देह मानी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्वकाळ. पुढे ऐकू. दीपांचं वर्णन केलं, खगोल भूगोलांचं वर्णन केलं, नवग्रहांचं वर्णन केलं, गतीचं वर्णन केलं, ते ऐकणं आवश्यक नाहीये. खगोल भूगोल आणि पुढे मग ज्योतिष चक्र में वर्णित नक्षत्र उनके देवता एवं प्रकृति शुभ अशुभ योगो तथा मुहूर्तों का वर्णन. श्री हरि ने कहा कि हे शिव, कृतिका नक्षत्र के देवता अग्नि है. प्रत्येक नक्षत्राचा देवता आहे. जसं आपलं प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं आहे ना तसं नक्षत्राचे देवता वेगळे आहे. प्रतिका नक्षत्राचा देव अग्नी आहे, रोहिणी नक्षत्राचा देवता ब्रह्मा आहे, मृगशिरा नक्षत्राचा देवता चंद्र आहे, तदनंतर पुनर्वसू नक्षत्राचा देवता सूर्य आहे, आश्लेषा नक्षत्राचा देवता सर्प आहे आणि मघ नक्षत्राचा देवता पितृगण आहे. मघा नक्षत्र लक्षात घ्या, आपले पितृ कोणत्या नक्षत्राचे देवता आहे? मघा नक्षत्र जे येतं त्या मघा नक्षत्राच्या दिवशी विशेष रूपानं पितृपुष्टीकारक स्तोत्र वाचलं पाहिजे असं भगवान विष्णू शंकराला सांगतात. कारण की मघा नक्षत्राचे स्वामीच पितृदेवता आहेत. पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे देवता भग म्हणजे भाग्य आहेत. उत्तर फाल्गुनी नक्षत्राचे देवता अर्यमा आहेत. हस्त नक्षत्राचे देवता सविता म्हणजे सूर्याचे अवतार. चित्रा के त्वष्टा, स्वाति नक्षत्र के देवता वायु और विशाखा नक्षत्र के देवता इंद्राग्नि है. अनुराधा नक्षत्र के देवता मित्रवर्ण है. ज्येष्ठा के शुक्र इंद्र है. नक्षत्रज्ञ विद्वानों ने मूल नक्षत्र का देवता निवृत्ति को बताया है. पूर्वाषाढ़ नक्षत्र के देवता आप, उत्तराषाढ़ के विश्वदेव है. आप म्हणजे पाणी, आप म्हणजे आपण नाही, आप म्हणजे पाणी. आणि तदनंतर उत्तराषाढ़ नक्षत्राचे देवता विश्वदेव आहे. अभिजित नक्षत्राचे देवता ब्रह्मा आहे. श्रवण नक्षत्राचे देवता विष्णू आहे. श्रवण म्हणून नारायण नागबली श्रवण नक्षत्रावर करायला सांगितलेली का? कारण की विष्णू त्याचा देवता आहे. नारायण नागबलीमध्ये 5 जणांची पूजा सांगितली, ब्रह्मा विष्णू महेश, यम चौथा आणि आपल्या ज्याच्या नावाने करायची तो 5वा. म्हणून ते म्हटले नारायण नागबली जर का करायची असेल गरुड पुराणामध्ये लिहिलं पंचमी तिथी पाहिजे, नंतर एकादशी तिथी पाहिजे, एका दिवसामध्ये करायचं असेल तर एकादशी पाहिजे. नक्षत्र मात्र श्रवण पाहिजे विशेष रूपात. अन्य नक्षत्रही चालतात पण श्रवण पाहिजे का? क्योंकि उस श्रवण नक्षत्र के देवता मेरे ठाकुर विष्णु है प्यारे और विष्णु ये मनोकामना पूर्ण करने वाले हैं. कीर्ती, आता भागवतात सांगितलं ते कीर्ती पाहिजे असेल तर विष्णूची पूजा करा, रूप पाहिजे असेल तर चंद्राची पूजा करा, तब्येत चांगली ठेवायची असेल तर सूर्याची पूजा करा, विमान नसेल पडायचं तर बुधाची पूजा करा, ज्ञान पाहिजे असेल तर गुरुची पूजा करा, बायको चांगली पाहिजे असेल तर शुक्राची पूजा करा, वाते करून घ्यायचे असेल तर नसेल करून घ्यायचे तर शनीची पूजा करा. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शरश्चरम. अशा प्रत्येक नक्षत्राचे देवता वेगवेगळे सांगितले. प्रतिपदा आणि नवमी तिथीमध्ये ब्राह्मणी नावाची योगिनी पूर्व दिशा में अवस्थित असते. द्वितीया आणि दशमी तिथीमध्ये माहेश्वर नामक योगिनी उत्तर दिशा मध्ये असते. पंचमी तथा त्रयोदशी तिथी में वराही नामक योगिनी दक्षिण दिशा में स्थित रहती है. षष्ठी और चतुर्दशी तिथी में प्रत्येक ज्योतिष चक्राच्या द्वारे नक्षत्र तिथीचा काल योग वगैरे या ठिकाणी सांगितला. आता सांगितलं
अश्विनी अनुराधा रेवती मृगशिरा मूल पुनर्वसु पुष्यहस्त आणि ज्येष्ठ नक्षत्र प्रस्थान यात्रा केली आहे प्रशस्त आहे. मी काल सांगितलं ना, आपल्याला जर का वृंदावनला जायचं आहे किंवा काशीला जायचं आहे, आपण अशाच नक्षत्रावर निघालेलो आहे. अश्विनी नक्षत्राला तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. अनुराधा रेवती मृगशिरा मूल पुनर्वसु पुष्यहस्त आणि ज्येष्ठ नक्षत्र तुम्हाला मुलगी बघायला जायचं आहे, सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे, गाडी घ्यायला जायचं आहे, बाहेर गावी जायचं आहे, बहिणीच्या गावात जायचं आहे, मामाच्या गावात जायचं आहे, या नक्षत्रावर जायला पाहिजे असं सांगतात भगवान विष्णू. हस्तचित्रा स्वाती विशाखा अनुराधा हे 5 नक्षत्र तथा उत्तर फाल्गुनी उत्तराषाढ उत्तर भाद्रपद अश्विनी रोहिणी पुष्य धनिष्ठा आणि पुनर्वसु नक्षत्र नवीन वस्त्र धारण करण्यासाठी आहे. नवीन कपडे आणायचे असतील आणि नवीन कपडे ज्या दिवशी घालायचे असतील त्या दिवशी काय म्हटलं मी, ज्या दिवशी नवीन कपडे घालायचे असतील त्या दिवशी हस्त नक्षत्र पाहिजे किंवा चित्रा स्वाती विशाखा अनुराधा हे 5 नक्षत्र पाहिजे किंवा मग उत्तराषाढ उत्तर भाद्रपद अश्विनी रोहिणी पुष्य धनिष्ठा आणि पुनर्वसु हे नवीन कपडे घालण्यासाठी सांगितले. आपण कधीही काही करत असल्या कारणाने बघा तेव्हा तेव्हा त्यांचं तेज त्या विशिष्ट वस्तूमध्ये असतं. मी काल परवा सांगितलं, कृतिका धरणी असलेशा मघा मूल विशाखा आणि पूर्व भाद्रपद पूर्वाषाढा आणि पूर्व फाल्गुनी या नक्षत्रांना अधोमुखी म्हटलेलं आहे. इन अधोमुखी नक्षत्रों में वापी तडाग सरोवर कूप भूमी तृण आदि का खनन. आपल्याला जर का विहीर खंदायला चालू करायची असेल, तडाग सरोवराचं काम करायचं असेल किंवा भूमी या ठिकाणी पूजन करायचं असेल किंवा तृण गवत उपटून फेकायचं असेल तर त्या दिवशी कोणतं कोणतं पूर्व फाल्गुनी कृतिका भरणी विशाखा मघा मूल इत्यादी नक्षत्र पाहिजेत. भूमि आदि में गढ़ी हुई धन संपत्ति की खुदाई ज्योतिष चक्र का गणनारंभ और सुवर्ण रजत पन्ना तथा अन्य धातु को प्राप्त करने के लिए भूखदा में प्रविष्ट होना आदि अन्य अधोमुखी कार्य इन अधोमुखी नक्षत्र में करने चाहिए. रेवती अश्विनी चित्रा स्वाति हस्त पुनर्वसु अनुराधा मृगशिरा एवं ज्येष्ठ नक्षत्र पार्श्वमुखी है. इन सभी नक्षत्रों में हाथी ऊंट अश्व बैल तथा भैंसों को वश में करने का उपाय करना चाहिए, अर्थात इनके नाक आदि में छेद करके छल्ला या रस्सी डालने का कार्य करना चाहिए. तब यह नक्षत्र होने चाहिए जितनों के हमने नाम सुने. खेतों में बीज बोना, गमनागमन म्हणजे पेरणी करणे किंवा गमनागमन, बाहेर गावी जाणे येणे, चक्र यंत्र चरखी चरसार घड़ा आदि यंत्र अथवा तथा एवं नौकादि का क्रय और निर्माण उक्त पार्श्वमुखी नक्षत्रों में करना चाहिए और अन्य पार्श्व कार्यों को भी इन पार्श्व नक्षत्रों में ही करना चाहिए. तथा रोहिणी आद्रा पुष्य धनिष्ठा उत्तर फाल्गुनी उत्तराषाढ़ उत्तर भाद्रपद शतभिषवाहन तथा श्रवण ये 9 नक्षत्र पूर्वमुखी कहे गए हैं. इन नक्षत्रों में राज्याभिषेक पट्टबंध शुभ कार्य करवाने चाहिए. पूर्वमुखी अर्थात अभ्युदय प्रदान करने वाले कल्याण करणारे हे नक्षत्र आहे. चतुर्थी षष्ठी अष्टमी नवमी द्वादशी चतुर्दशी अमावस्या तथा पूर्णिमा या तिथियां अशुभ आहेत. इन तिथियों में शुभ कार्य नहीं करने चाहिए. कृष्ण पक्ष की प्रतिपदा तथा बुधवार से युक्त द्वितीया तिथि शुभ नहीं होती है. म्हणजे वद्य पक्षामधली प्रतिपदा आणि त्या प्रतिपदेच्या दिवशी जर का बुधवार असला तर शुभ कार्य नाही करायला पाहिजे. यदि भूमिपुत्र मंगल से युक्त तृतीया हो, पण जर का मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी जर का तृतीया तिथी आलेली आहे, शनेश्वर को चतुर्थी हो, शनिवारी जर का चतुर्थी आलेली असली, गुरुवार को पंचमी पड़ रही हो, षष्ठी को मंगल या शुक्रवार हो तो वे तिथि अशुभ होती है. बुधवारी सप्तमी, मंगळवार तथा रविवारी अष्टमी, सोमवारी नवमी आणि गुरुवारी पडणारी दशमी या तिथि शुभ आहेत. एकादशी तिथि में गुरु तथा शुक्र होने पर, बुधवार को द्वादशी तिथि पड़ने पर, शुक्र तथा मंगलवार को त्रयोदशी और शनिवार को चतुर्दशी तिथि शुभ होती है. शनिवारी चतुर्थी पाहिजे आहे. इसी प्रकार बृहस्पति को पूर्णिमा आणि आज तुम्हाला सांगू का, आज चतुर्थी युक्त अमावस्या है ना, चतुर्थी युक्त अमावस्या आज आहे. मी जेव्हा लक्षात आलं का आहे वार आज शनिवारच, चतुर्थी युक्त पंचमी आज आहे, सॉरी अमावस्या, चतुर्थी युक्त पंचमी तिथी पंचमी आहे. पंचमीचं श्राद्ध पण चतुर्थी आहे ती आहे काही काळापर्यंत. म्हणून शनिवारी जर का चतुर्थी पडत असेल, आता तर पितृपक्ष आहे पण एरवी सुद्धा आता तर पितरांचं परम कल्याण आहे, पण एरवी ही या ठिकाणी जर का शनिवारी चतुर्थी पडत असेल तर ती तिथी शुभ आहे. द्वादशी तिथी रविवार, रविवारच्या दिवशी द्वादशी, एकादशीच्या दिवशी सोमवार, दशमीच्या दिवशी मंगळवार, नवमीच्या दिवशी बुधवार, अष्टमीच्या दिवशी गुरुवार, सप्तमीच्या दिवशी शुक्रवार आणि षष्ठीच्या दिवशी शनिवार असेल. ऐसी तिथी दग्धयोग में यात्रा का शुभारंभ नहीं करना चाहिए. असं जर का असेल, आता जे आपण ऐकलं की काय शनिवारी
षष्ठी जर का असेल तर तीर्थयात्रेला जायचं नाही। प्रतिपदा, नवमी, चतुर्थी और अष्टमी तिथियों में बुधवार का संयोग हो तो उस तिथि में प्रस्थान की विचार के दूसरे परित्याग कर। ऐसा बहुत सारा ज्ञान इसमें है। एवढं तर माणसानं करणं म्हणजे तर सगळं अवघड होऊन जाईल। कलियुग आहे, माणसाचं जीवन आता 100 वर्षापैकी 50 वर्ष माणूस झोपास करावं, रात्री झोपतोय ते 50 त्याच्यामध्ये कटलेले आहे आणि दिवसा त्याला 12 तास राहिले म्हणजे 50च माणसाकडे राहिले। शतक निलेते अर्धरात्र खाय मध्ये मानतम पिनारोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेता राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी। ग्रहदशा, यात्रा, शकुंचित का, भरतता, सूर्य चक्र आदि का निरूपण किया है। भगवान विष्णु म्हणाले, अब मैं ग्रहों की महादशा का वर्णन कर रहा हूँ। सूर्य की दशा 6 वर्ष, चंद्र की दशा 15 वर्ष। ज्योतिष चक्रामध्ये वेगळा आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये वेगळा आहे। महादशा चालतात ना ग्रहांच्या, तर जसं शुक्राची महादशा असेल तर माणसावर आफत येते, तशा पद्धतीनं राहूची महादशा असेल, अंतरदशा जर का केतूची असेल तर माणसाला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं। म्हणून सूर्याची दशा जर का एखाद्या व्यक्तीला चालू असेल ज्योतिषशास्त्रानुसार तर सूर्याची दशा ही 6 वर्ष असते, चंद्राची दशा ही 15 वर्ष असते, मंगळाची दशा ही 8 वर्ष असते, बुधाची दशा ही 17 वर्ष असते, शनीची दशा ही 10 वर्ष असते। दशा म्हणजे 7.5 नाही हा, दशा। बृहस्पतीची दशा ही 19 वर्ष असते म्हणजे गुरुची, राहूची दशा ही 12 वर्ष असते आणि शुक्राची दशा ही 21 वर्ष असते। खाली दिलेले पण यहाँ पर ग्रहों की महादशा हुआ जो योग्य समय तथा उनका क्रम दिया गया वह महर्षि पराशर आदि द्वारा निर्दिष्ट विश्वंतरी महादशा से भिन्न आहे। म्हणजे ज्योतिष चक्र किंवा ज्योतिष शास्त्राचा जो वेगळा ग्रंथ आहे ज्योतिष चिंतामणी वगैरे त्याच्यामध्ये या दशा वेगवेगळ्या सांगितल्या। सूर्याची दशा दुःख देने वाली असते, आता ऐका कोणती दशा काय करते, सुख करते, कोणत्या ग्रहाची दशा सुख करते, सुख प्रदान करते, कोणत्या ग्रहाची दशा अपशकुन करते। सूर्याची दशा दुःख देणारी असते आणि खूप समस्यांना निर्माण करते। चंद्र की दशा ऐश्वर्य देने वाली है, चंद्र की दशा चालू असेल तर माणसाला संपत्तीची प्राप्ती होऊ शकते, सुख पैदा करने वाली इष्ट म्हणून अन्न देने वाली होती है। मंगल की दशा दुख देने वाली तथा राज्यादि का विनाश करने वाली है। मंगल फार उग्र असल्या कारणानं हा गुणहर्ता आहे। मंगळाची जर एखाद्या दशा चालू असेल तर या ठिकाणी विनाश होऊन जातो। बुध की दशा दिव्य श्री का लाभ, राज्य प्राप्ति है, कोश वृद्धि करने वाली है। शनि की दशा राज्य का नाश और बंधु बांधवों को कृष्ट प्रदान करने वाली है। बृहस्पति माने गुरु की दशा राज्य लाभ और सुख समृद्धि तथा धर्म देने वाली है। राहु की दशा राज्य का नाश करती है, व्याधियों को प्राप्ति कराती है और दुख पैदा करती है। शुक्र की दशा में हाथी घोड़ा राज्य तथा स्त्री का लाभ होता है। क्या शुक्र की यदि दशा चल रही हो तो बहुत सारा हाथी घोड़ा धन और अन्य स्त्रियों की प्राप्ति हो सकती है। इसलिए जब शुक्र की दशा चल रही हो तो भगवान बालाजी का अनुष्ठान करना चाहिए, आफत नहीं आती है। मेष मंगल का, वृष शुक्र का, मिथुन बुध का और कर्क चंद्रमा का क्षेत्र कहा गया है। म्हणजे कोणती राशी कोणत्या ग्रहाची आहे, प्रत्येक राशीचे स्वामी वेगवेगळे तुम्ही पहा, आपल्या लक्षात येईल। तुम्ही जर का कुंभ राशी पाहिली तर कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, म्हणजे त्यांच्याकडे पैसे खूप असतात। कुंभ म्हणजे काय, धनाचा कुंभच आहे, पण शनीची आराधना केल्यामुळे मग काय लोक म्हणतात खूप यायले, पण ते ठिकाणच म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक राशीचा हा ग्रह एक देवता सांगितला। सूर्याचा क्षेत्र सिंह आहे, सिंह राशीचा स्वामी सिंह आहे। बुध का क्षेत्र कन्या राशी आहे, कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे, आपण पंचांगात पाहू शकतो। तुला राशी शुक्र का क्षेत्र आहे, तुला राशीचा स्वामी शुक्र आहे। वृश्चिक मंगल का क्षेत्र है आणि वृश्चिक राशीचा स्वामी या ठिकाणी मंगळ आहे। बृहस्पती धनु राशीचा स्वामी गुरु आहे, शनी मकर राशीचा स्वामी शनी आहे। अशा वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या राशीचा स्वामी वेगवेगळा ग्रह आहे। यात्रा में यदि दाहिने हरिण, आपण जर का यात्रेला जाऊ आपण म्हटले आणि उजव्या हाताने जर का आपल्याला हरिण, साप, बंदर, बिलाव, कुत्ता, स्वर, पक्षी, नीलकंठ आदि का चूहा दिखाई देतो, यात्रा मंगलकारी होती है। यदि हम यात्रा पे निकले हैं ट्रेन से भी आणि यात्रेमध्ये जाताना उजव्या हाताने जर का एवढे प्राणी दिसले आपल्याला, आपल्या उजव्या हाताला हरिण, साप, माकड, त्याच्यानंतर उदबिल्ला, कुत्ता म्हणजे कुत्र, त्याच्यानंतर सुवर, पक्षी, नेवला, एवढे जर का प्राणी दिसले तर यात्रा ही मंगलकारी होते। यात्रा में ब्राह्मण की करता कन्या का दर्शन हो, जाना मंगल होने का सूचक है।
ब्राह्मणाच्या मुलीचं दर्शन जर का झालं यात्रेला जाताना तर यात्रा येऊन तुम्ही सुखरूप परत येणार आहे असं भगवान विष्णू शंकराला सांगतात। मृदंगी की आवाज सुनना, नहीं तो सदाचारी श्रीमंत व्यक्ति का दर्शन हो जाना, वेणु श्री जल से भरा कलश दिखाई देना कल्याण प्राप्ति का सूचक है। यात्रेला जाताना तुम्हाला मृदंगाचा आवाज आला, एखादा श्रीमंत माणसाचं दर्शन झालं किंवा बासरीचा आवाज आला किंवा एखादी स्त्री दिसली आणि पाण्याने भरलेला हंडा दिसला, याच्यामध्ये सांगितलं जल से भरा हुआ घड़ा यदि दिखाई दे तो कल्याण प्राप्ति का सूचक है। यात्रा में बाई और शगाल कुंड और गदा आदि का दिखाई देना मंगलकारी होता है। यात्रेमध्ये जाताना डाव्या हाताने जर का आपल्याला कुंड दिसला, त्याच्यानंतर गाढव जर का दिसला तर यात्रा मंगलकारी होते। यात्रा में कपास औषधि तेल दहपते अंगारे सर्प बाल बिखेरे लाल माला पहने और नग्न अवस्था में यदि कोई व्यक्ति दिखाई दे तो अशुभ होता है। या यात्रेमध्ये कोणी आपल्याला विवस्त्र दिसता कामा नये। त्याचबरोबर ज्याच्या अंगाला पुष्ट वगैरे फुटलेला आहे, सर्प किंवा बाल बिखेरे म्हणजे केसना बांधलेली एखादी बाई जर का आपल्याला दिसली, अशी केस सोडलेले तर ती यात्रा अशुभ होते असं भगवान विष्णू सांगता येतं। अब मैं चीक का हिक्का माने की हिचकी, हिक्का चीक का थोड़ा सा वर्णन करता हूँ। पूर्व दिशा में चीक होने पर बहुत बड़ा फल प्राप्त होता है। आपल्याला शिंक येताना जर का पूर्व दिशेकडे पाहत असताना शिंक आली तर कल्याण होतं। अग्निपुर में चीक होने पर शोक और संताप, अग्नि या अग्निपुरामध्ये जर का आपल्याला जर का काय म्हणतात मराठीमध्ये शिंक, मराठी मी मराठी माणूस असून हे हिंदीमध्ये करत असते मग मराठी शब्द अग्निकोण में चीक होने पर शोक और संताप, या अग्निकोणामध्ये जर का माणसाला ठसका वगैरे काही उचकी वगैरे किंवा शिंक जर का आली तर माणूस राग करतो, शोक म्हणजे त्याला रडावं लागतं आणि संताप प्राप्त होतो। दक्षिण दिशा में चीक होने पर हानि उठानी पड़ती है प्यारे। उसके बाद नैऋत्य कोण में चीक होने पर शोक और संताप, आग्नेय वायव्य नैऋत्य इकडे जर का आपल्याला शिंक आली तर संताप प्राप्त होतो। पश्चिम म्हणजे इकडे जर का आपल्याला शिंक आली तर मिष्टान्नाची प्राप्ती होती। खाजा करंजा माणूस गोरबुंदीची लवी शेव पापडा म्हैसूर पाक, बेसनाचे लाडू, मोती छोरणाचे लाडू, गुलाबजामुन, रसमलाई, रसगुल्ला, इमरती, फाफडा। पश्चिमेला जर का आपल्याला शिंक आली तर हे सगळे पदार्थ भेटतात। वायव्य कोण में शिंक होने पर आग्नेय आणि वायव्य कोण में चीक होने पर धन की प्राप्ति होती है। और उत्तर में माने की इकडे मारुतीकडे आपल्या या फेस्त्रीकडे जर का आपल्याला शिंक आली तर कलह म्हणजे भांडणं होतात, भांडणं असं सांगितलंय बरं का याच्यामध्ये। आता ईशान कोण में चीक होने पर मरण के समान कष्ट प्राप्त होना बतलाया है। ईशान कोणामध्ये शिंक येऊ, मग आपण शिंक आली ना जरी शिंक आली लक्षात घेतलं पाहिजे पश्चिमेकडे केलं पाहिजे, म्हणजे गुलाबजामुन रसगुल्ले भेटू शकतात। आणि पूर्वेकडे जर का आपल्याला शिंक आली तर काय म्हटले बहुत बड़ा फल प्राप्त होता है। फक्त पूर्वेला पूर्व आणि पश्चिम लाच आपल्याला या ठिकाणी शिंक आली पाहिजे असं भगवान ये खुद भगवान विष्णु ने कहा है प्यारे, किसी और ने नहीं कहा ये बातों को। मनुष्य के आकार में भगवान सूर्य की प्रतिमा का चित्रण करे, सूर्य की प्रतिमा बनाने के लिए सूर्य जिस नक्षत्र पर हो, ऐसा बहुत सारा वर्णन इसमें किया गया है। एक बार थोड़ा वीडियो बंद करके भजन कर लेंगे खड़े होकर। भक्ति रस के पश्चात आगे कुछ कथा भगवान हरि शंकर जी को कह रहे हैं। अब हमारी जो जन्म कुंडली होती है, देखो कितना विशेष वर्णन इस गरुड़ पुराण में किया है। हमारे जन्म कुंडली में किस स्थान में कौन सा ग्रह होने के पश्चात क्या फल देता है, भाई कोणता ग्रह कोणत्या स्थानात असल्यावर काय फळ देतो। लग्न ग्रह आपल्या कुंडलीमध्ये एक लग्न घर असतं, उस लग्न से सप्तम भाव तथा उपचयन में स्थित चंद्रमा सर्वत्र मंगलकारी होता है। आपल्या लग्न ग्रहापासून जर का चंद्र सातवा असला तर मंगल प्रदान करतो कुंडलीमध्ये। शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी तथा पंचम आणि नवम भाव, शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला 5व्या किंवा 9व्या स्थानामध्ये जर का चंद्रमा असला तर तो गुरु सारखा फळ देतो। हे शंकरा चंद्रमांची 12 अवस्था असतात, आप उनके भी विषय में सुने। अश्विनी आदि 3 नक्षत्रों से एक अवस्था बनती है, अतः उन अश्विनी आदि 3 नक्षत्रों के क्रम से प्रसवावस्था, दुष्टावस्था, मृतावस्था, जयावस्था, हास्यावस्था, नतावस्था, प्रमोदावस्था, विषादावस्था, भोगावस्था, वनावस्था, कंपावस्था तथा सुखावस्था। ग्रह 9 आहे आणि राशी 12 आहे, म्हणून जन्म कुंडलीमध्ये 12 घरं असतात। आता हा चंद्र कोणत्या जागेमध्ये असल्यावर कुठं हे 12 फळ चंद्राचे आहेत। योग्य स्थानामध्ये असला तर त्याच्यामध्ये काही कंपावस्था, ज्वरावस्था, भोगावस्था तशा ठिकाणी जर का असला तो तशा पद्धतीचे फळ देतो। इन्हीं अवस्थाओं के क्रम से चंद्र की स्थिति होने पर क्रमशः पहिल्या स्थानामध्ये जर का
चंद्र असला लक्षात घ्या, कुंडलीमध्ये जर का चंद्र हा पहिल्या घरात असला तर प्रवास वारंवार होतात. दुसऱ्या घरामध्ये जर का असला तर हानी, तिसऱ्या घरात कुंडलीमध्ये तिसऱ्या जागेत जर का चंद्र असला तिसऱ्या घरात तर मृत्यू, चौथ्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर जय म्हणजे आपलं विजय, पाचव्या स्थानामध्ये हास, सहाव्या स्थानामध्ये रती, सातव्या स्थानामध्ये सुख, आठव्या स्थानामध्ये शोक म्हणजे रडणे, नवव्या स्थानामध्ये भोग, दहाव्या स्थानामध्ये ज्वर म्हणजे बिमारी, अकराव्या स्थानामध्ये कंप म्हणजे लटलट कापणे आणि 12व्या स्थानामध्ये जर का चंद्र असला तर सुख. अशा पद्धतीचं वर्णन आहे. चंद्र के जन्म लग्न में होणे पर तुष्टी, जन्म लग्नाचा जर का चंद्र असला म्हणजे जन्मदास चंद्र जर का आपल्या त्या लग्नामध्ये असला, लग्न म्हणजे हे लग्न नाही आपलं संसारिक, ते वेगळे पंचांगामध्ये, तर त्याच्यामध्ये जर का चंद्र असला तर पुष्टी. द्वितीय भाव में रहने पर सुख हानी, दुसऱ्या स्थानामध्ये जर का चंद्र तृतीय भावामध्ये असला तर सुख आणि हानी पण. तृतीय भावामध्ये जर का चंद्र असला तर राज सन्मान म्हणजे राजकारणामध्ये माणूस चांगलं नाव करू शकतो. चतुर्थ स्थान में यदि चंद्र हो तो कलह म्हणजे भांडण, और पंचम भाव में रहने पर स्त्री का लाभ होता है. यदि चंद्र षष्ठम स्थान भाव में रहता है तो धन धान्य की प्राप्ति. सप्तम भाव में रहने पर प्रेम तथा सम्मान की प्राप्ति होती है. चंद्रमा के अष्टम भाव स्थान में रहने पर मनुष्य के प्राणों को संकट बना रहता है. नौवें स्थान में यदि चंद्र हो तो उसकी स्थिति रहने पर कोष में धन की वृद्धि होती है, मानी बैलेंस बढ़ता ही है. यदि नौवें स्थान में चंद्र हो तो दशम भाव के चंद्र के रहने पर कार्य सिद्धि और एकादश भाव में होने पर विजय निश्चित है. जब वह द्वादश भाव में रहता है तो जातक की निश्चित ही मृत्यु होती है, इसमें संदेह नहीं है. शिव जी भगवान विष्णु कहते हैं कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आरुद्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा इन 7 नक्षत्रों में पूर्व दिशा की यात्रा करनी चाहिए. आता आपण पाहिलं की कोणत्या नक्षत्रावर कपडे घातले पाहिजे, कोणत्या नक्षत्रावर यात्रा केली पाहिजे, है की नाही. आता सांगितलं कोणत्या नक्षत्रावर कोणत्या दिशेची यात्रा केली पाहिजे, ती डायरेक्ट यात्रा सांगितली त्या नक्षत्रावर यात्रा. पण आता कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आरुद्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा या 7 नक्षत्रामध्ये पूर्व दिशेची यात्रा केली पाहिजे. पूर्व म्हणजे मग इकडे पुढे जाऊ शकतो आपण, अशा पद्धतीने निघायचं. असं शेवगाव गड वगैरे जाकडे पुढे समजा ते जावं लागतं, पण असं जाताना तर पूर्व येऊ लागलं ना, तशा पद्धतीने आपण निघायचं. तदनंतर उत्तर फाल्गुनी, हस्तचित्रा, स्वाति तथा विशाखा इन 7 नक्षत्रों में दक्षिण की यात्रा करनी चाहिए. कोणते कोणते नक्षत्र? उत्तर फाल्गुनी, हस्तचित्रा, स्वाति, विशाखा या नक्षत्रामध्ये दक्षिण म्हणजे रामेश्वरम किंवा कन्याकुमारीकडे गेले पाहिजे. दक्षिण साऊथ तिकडे आंध्र प्रदेश बालाजीला गेलं पाहिजे बरं त्या नक्षत्रावर. अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढ, उत्तराषाढ, श्रवण और वरिष्ठा इन 7 नक्षत्रों में पश्चिम की यात्रा करनी चाहिए. पश्चिमला इकडे जाय, मग चला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊ आपण. इकडे निफाड, नाशिक वगैरे पुढे वणी, सप्तशृंगी वगैरे जाऊ शकतो आपण. धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद, रेवणी, अश्विनी और भरणी इन 7 नक्षत्रों में उत्तर की यात्रा करनी चाहिए. उत्तर माने की काशी, वृंदावन, शुकताल, नैमिषारण्य इन सब जगहों पर उत्तर मानिए उत्तर भारत है. सब जगह जा सकते उत्तर भारत में. अश्विनी, रेवती, चित्रा तथा धनिष्ठा नक्षत्र नवीन अलंकार को धारण करने के लिए है. एक दाणी जर का बनवली असली, तुम्ही सांगा किंवा चांगला हार बनवला असला, नेकलेस बनवला असला तर अश्विनी नक्षत्रावरती पहिल्यांदा घाला म्हटले, नाही तर रेवती नक्षत्र असलं पाहिजे. एवढं कोण डोक्याचं खोबरं बनवून घेणार आहे? असं जर का केलं तर माणूस मग काय सगळं देवच होऊन जाईल ना. करणं चांगलं आहे, पण एवढं माणसाने लक्षात येऊन घेणार, शराब मारणार, ते करणं ते. पण भगवान विष्णू सांगतात नवीन दागिने या नक्षत्रावर घातले पाहिजे. अश्विनी, रेवती, चित्रा, धनिष्ठा, मृगशिरा, अश्विनी, चित्रा, पुष्यमूल आणि हस्त या नक्षत्राला कन्यादान केलं पाहिजे. यात्रा तथा प्रतिष्ठादी कार्यामध्ये माणसाने या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. जन्म लग्न में शुक्र और चंद्र के रहने पर शुभ फल की प्राप्ति होती है. शुक्र आणि चंद्र जर का एकाच घरात असेल तुमच्या लग्नाच्या ठिकाणी तर मग तुम्हाला या ठिकाणी तुमची कामना पूर्ण होते. उसी प्रकार ये दोनों ग्रह तृतीय भाव में रहने पर भी शुभ फल प्रदान करते हैं. तृतीय भाव में स्थित चंद्र, बुध, शुक्र और बृहस्पति, चतुर्थ भाव में मंगल, शनि, चंद्र, सूर्य और बुध श्रेष्ठ होते हैं. चौथ्या स्थानामध्ये जर का मंगल, शनि, चंद्र, सूर्य एकत्र, बुध एकत्र असतील तर कल्याण होतं. आपल्या कुंडलीमध्ये पंचम भावामध्ये शुक्र, बृहस्पती, चंद्रमा आणि केतू एकत्र जर का असतील तर कल्याण होतं. षष्ठ स्थानामध्ये जर का शनी, सूर्य, मंगळ आणि 7व्या स्थानामध्ये बृहस्पती आणि चंद्र जर का एकत्र असतील तर त्या माणसाचं कल्याण होतं. इसी प्रकार अष्टम भाव में बुध और शुक्र तथा नवम भाव में स्थित गुरु शुभ फल देने वाला है. माणसाच्या कुंडलीमध्ये 9व्या स्थानामध्ये जर का गुरु असला आणि 8व्या स्थानामध्ये बुध, शुक्र असलं तरी माणसाचं कल्याण होतं. माणसाच्या कुंडलीमध्ये दशम भावामध्ये म्हणजे 10व्या स्थानामध्ये स्थित सूर्य, शनी आणि चंद्र तथा 11व्या स्थानामध्ये सगळे ग्रह शुभ फल देतात. ऐसे जन्म के द्वादश भाव में स्थित बुध और शुक्र सब प्रकार के सुखों प्रदान करते हैं. कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये शुक्र आणि बुध असले तर तेही कल्याण करतात. सिंह के साथ मकर, कन्या के साथ मेष राशि, तुला राशि के साथ मीन राशि, कुंभ राशि के साथ में कर्क राशि, धनु राशि के साथ में वृषभ राशि और मिथुन के साथ वृश्चिक राशि का योग श्रेष्ठ होता है. म्हणजे नवरदेव वृश्चिक राशीचा. तर जर का
तदनंतर मिथुनची मुलगी असावी म्हणजे तरच ते उतरतं ना. लग्न तेव्हाच उतरते की या दोन्ही राशी एकमेकांसोबत जर का मेळ खात असतील तर. यह षडष्टक योग होता है, यह योग प्रीतिकारक होता है, इसमें संशय नहीं है. लग्न फल राशियों के चरस्थिर आदि भेद ग्रहों का स्वभाव तथा 7 वारों में किए जाने योग्य प्रशस्त काल है शिव. सूर्य उदय काल से मेषादि राशियों पर अवस्थित रहते हैं. वे दिन में क्रमशः 6 राशियों पर पार कर रात्रि में शेष 6 राशियों को पार करते हैं. सूर्य काय करतो दिवसा 6 राशीमधून जातो आणि रात्री 6 राशीमधून प्रवेश करून दिवसा पुन्हा त्या 6 राशीमध्ये प्रवेश करतो ज्याच्यामध्ये दिवसा चालला होता. मेष लग्न में कन्या का जन्म होने पर वह व्यांध्या होती है. मुलीचा जन्म झाल्या होताना जर का मेष लग्न असलं तर त्या मुलीला वंध्या म्हणजे या ठिकाणी वंध्या होते ती म्हणजे पुत्र वगैरे प्राप्ती व्हायला तिला थोडी अडचण जाते असं भगवान विष्णू सांगतात. वृष लग्न में उत्पन्न हुई कन्या कामिनी होती है. मिथुन लग्न वाली सौभाग्यशालिनी. मुलीच्या जन्माच्या वेळेस जर का मिथुन लग्न असेल म्हणजे ते मिथुनाचं लग्न जर का असेल तर ती मुलगी सौभाग्यशाली होते. कर्काचं लग्न असेल तर ती कन्या या ठिकाणी वाईट काम करू शकते. सिंह लग्न में जन्म प्राप्त कन्या अल्पपुत्र वाली. कन्या लग्न वाली रूप से संपन्न. तुला लग्न वाली कन्या रूप ऐश्वर्य से युक्त तथा वृश्चिक लग्न वाली कर्कश स्वभाव की होती है. धनु लग्न में उत्पन्न हुई कन्या सौभाग्यवती तथा मकर लग्न वाली निम्न पुरुषों के साथ. कुंभ लग्न में जन्म प्राप्त कन्या अल्पपुत्र तथा मीन लग्न वाली वैराग्य युक्त होती है. तुला कर्क मेष और मकर ये चर राशियां है. इनमें यात्रादी चर कार्य करने चाहिए. म्हणजे तुला कर्क मेष आणि मकर ज्यांच्या राशा आहेत. कर्क म्हणजे त्यानंतर मेष म्हणजे ज्यांचं ल च असे काही नावं आहेत. मकर म्हणजे ग ज वगैरे असे जे काही नावं आहेत त्यांनी यात्रा केल्या पाहिजे या राशा ज्यांच्या आहेत. इनमें यात्रा की चर कार्य करने चाहिए. सिंह वृष कुंभ और वृश्चिक स्थिर राशि है. इनमें स्थिर कार्य करने चाहिए म्हणजे की घर वगैरे बनवाना. ज्यांच्या राशी वृश्चिक वगैरे आहेत त्यांनी घर चांगल्या मुहूर्तावर बांधू शकतात. कन्या धनु मीन एवं मिथुन राशि द्विस्वभाव की होती है. विद्वान व्यक्ति को इन राशियों में द्विस्वभाव से युक्त कर्म करने चाहिए. सामुद्रिक शास्त्र के अनुसार स्त्री पुरुष के शुभाशुभ लक्षण मस्तक एवं हस्तरेखा से आयु का परिज्ञान भगवान विष्णु शंकर को कहते हैं शिव. अब मैं स्त्री पुरुष के लक्षणों का वर्णन संक्षेप में कर रहा हूं. सुने. जिनके हाथ पांव के तल पसीने से रहित हो, कमल के भीतरी भाग की तरह मृदु एवं रक्त हो म्हणजे ज्यांचे हात थोडे लाल रंगाचे आहेत त्या हाताला इथं आणि पायाच्या खालच्या या तळव्यांना ज्याला कधीच घाम येत नाही, अंगुलिया सटी हुई हो, नाखून तांबे के वर्ण के समान थोडे रक्त हो म्हणजे तांब्यासारख्या रंगाचे लाल लाल असे ज्याचे नख आहे. पाव सुंदर उल्फ वाले, नसों से रहित हो, पायावरच्या नशा ज्याच्या जास्ती दिसतात और गुर्म के समान उन्नत हो, उन्हें नरश्रेष्ठ समजना चाहिए. समजा तो राजयोगी आहे, कधी ना कधी त्याला तो राजासारखा योग प्राप्त होणार आहे असं भगवान विष्णू शंकराला सांगतायत. वृक्षायवा थोडा पिला बनलीये. ज्याच्या हाते थोडे पांढरे आणि पिवळे आहे. श्वेत नख वाले ज्याचे नखे पूर्ण पांढरे आहेत. वक्र तथा नसों से भरे हुए आणि त्याचबरोबर हातावर इथे ज्याच्या जास्ती नसा दिसतायत. और विरल अंगुलियों से बोटा असे भरपूर गॅप ज्याच्या बोटामध्ये आहे. युक्त शुल्पाकार चरणों वाले मनुष्य दुःखी व दरिद्र हो सकते हैं. अल्प रोमों से युक्त ज्याच्या अंगावरती कमी केस आहेत. गरशुंड के समान सुंदर जंघापर्यंत तसा एक रोम से भरे हुए रोमकूप वाले शरीर राजाओं और महात्माओं का माना गया है. प्रत्येक रोमकूप में 2-2 रोम होने पर मनुष्य क्षत्रिय या पंडित होता है. म्हणजे एकाच केसामध्ये म्हणजे त्याचा मूळ एकच आहे किंवा एकाच मुळापासून 2 केस उत्पन्न जर का झाले तर तो माणूस पंडित होऊ शकतो किंवा राजा होऊ शकतो असं सांगितलं. 3-3 रोमों से व्याप्त रोमकूप दरिद्राके होते हैं. आता एकाच मुळातून एक केस येतोय ना, पण एकाच मुळातून ज्याचे 3-3 केस येत असतील शरीरावरती तो माणूस दरिद्री होऊ शकतो. मांस रहित अत्यंत कृशक जाणू युगल वाला मनुष्य रोगी होता है. समांतर भाग से सुशोभित मनुष्य अतिशय भोग से समृद्ध और कुंभ के सदृश उन्नत म्हणजे ज्याचं पोट सगळीकडे सारखंच आहे. काही काही लोकांचं आहे ना ते दिसत नाही आपल्याला, इकडे जास्ती आहे इकडे कमी आहे, पण ज्याच्या पोटाचा आकार सगळीकडून सारखा आहे तर तो कुंभासारखा सदृश उन्नत सर्पासारखा उदर भागवाले लोक अत्यंत दरिद्र होते हैं. पोटासारखं ज्या माणसाची तब्येत बाकी सगळे जाड आणि पोट असं वाढलेलं आहे सापासारखे ज्यांचं पोट आहे ते दरिद्री होऊ शकतात. रेखाओं के द्वारा हल्का निर्णय किया जाता है. आता अगोदर याला भाल रेषा असं म्हटलेलं आहे. जिसके ललाट पर समान आकार वाली 3 रेखाएं स्पष्ट दिखाई देती है. 3 रेषा ज्याच्या अशा डोक्यावरती पडतात असं केल्यानंतर वह पुत्रादी से संपन्न रहकर सुखपूर्वक 60 वर्ष तक जीवित रह सकता है. शंकर विष्णु कहते हैं मस्तक पर 2 रेखाओं के दृष्टिगोचर होने पर मनुष्य की आयु 40 वर्ष की हो सकती है.
दोन रेषा जर का दिसतात तो माणूस या ठिकाणी एखाद्या ऍक्सिडेंट वगैरे लवकर या ठिकाणी गंडांतर त्याला येऊ शकतं. ज्याच्या डोक्यावर दोनच रेषा पडतात. एक रेखा के होने पर उस मनुष्य का जीवन 20 वर्ष मानना चाहिए. एकच रेष जर का पडत असेल असं कपाळावरती गेल्यानंतर तर 20 वर्षामध्ये त्याला गंडांतर येऊ शकतं. किंतु कर्णपर्यंत एक रेखा के होने पर वर्षताही होता है. पण एकच रेषा जर का असली पण ती रेषा अशी इथून कानापर्यंत जर का येत असली तर 100 वर्ष तो माणूस जगू शकतो. शंकरा विष्णू सांगतायत ललाट पर कान तक विस्तृत दो रेखाएं होने से मनुष्य का आयु 70 वर्ष हो सकती है. पण दोन रेषा पूर्ण कपाळापासून जर का कानापर्यंत जात असल्या तर 70 वर्षाच्या माणसाला कोणीच काहीच होऊ शकत नाही. 3 रेखाओं के रहने पर उसकी आयु 60 वर्ष की होती है. त्या 3 रेषा कपाळावरच्या जर का कानापर्यंत जात असेल तर 60 वर्षापर्यंत माणूस जिवंत राहू शकतो. ललाट पर रेखाओं की व्यक्त अप्रकट स्थिति होने पर मनुष्य 20 वर्ष की अल्पायु ही प्राप्त हो सकता है. त्या रेषा काही रेषा व्यवस्थित दिसत असतील काही व्यवस्थित दिसत नसतील तर 20 वर्षामध्ये गंडन येऊ शकतो. शंकरा रेखा बिन ललाट के होने पर मनुष्य 40 वर्ष की जीवित रहता है. आणि ज्याच्या कपाळावर रेषा पडतच नाही दिसत नाही तर 40व्या वर्षी त्याला धोका होऊ शकतो. शंकरा रेखाओं के चिन्ह भिन्न रहने पर मनुष्य की अकाल मृत्यू हो सकती है. चिन्ह भिन्न म्हणजे काही रेषा अशा वाकड्या काही कपाळावर असतात ना भरपूर जणांच्या अशा वाकड्या गेलेल्या आहेत तर 40व्या वर्षी नाही तर अकाल मृत्यू त्या माणसाची होऊ शकते असं सांगतात भगवान विष्णू स्वतः. जिसके मस्तक पर त्रिशूल अथवा परसे के समान चिन्ह दिखाई देत आहे. काही काही लोकांच्या पास त्रिशूळ सारखं पडलेलं असतं. काही काही असं गणपतीच्या परशासारखी अशी एक रेष पडलेली असते. व धनपुत्रादी से परिपूर्ण होकर 100 वर्ष तक जीवित रहता है. हे रुद्र है शंकर. तर्जनी और मध्यमा ही तर्जनी आणि ही मध्यमा अंगुली के मध्य भाग तक आयु रेखा के पहुंचने पर मनुष्य शतायु होता है. आयुष्य रेषा ही आयुष्य रेषा हातावर जी जर का या 2 बोटाच्या मुखात जात असेल तर माणूस 100 वर्ष जिवंत राहू शकतो. अंगुष्ठ के मूल भाग से निकलने वाली प्रथम रेखा ज्ञान रेखा है. अंगठ्यापासून निघणारी रेषा आता नाही निघलेली म्हणजे ज्याच्या अंगठ्यापासून रेषा निघलेली आहे समजा त्याच्यामध्ये खूप ज्ञान होऊ शकतं. मध्यमा अंगुली के मूल से जो रेखा जाती है वह आयु रेखा है. इथून जर का एखादी रेषा ज्याची जात असेल तर त्याची ती आयुष्याची रेषा आहे. आता आपल्या हातावर नाही येत्या सांगितलंय देवाने आपण ते बघायचं. निकलने मध्यमा के भाग को पार करती है असं या ठिकाणी सांगितलं. पुढे स्त्रियांचे शुभाशुभ लक्षण सांगितले भगवान. बघा किती ज्ञान आहे. आणि आपल्याला वाटलं आपण परत तेच म्हणतो माणूस मृत्यू पावल्यावर जरी वाचत हे नाहीये त्याच्यामध्ये फक्त तेच आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे हे जे आपल्याला भेटतं हे दुसऱ्या ग्रंथामध्ये भेटणार नाही. आता कन्यांचे आणि स्त्रियांचे लक्षण सांगितले. ज्या मुलीचे केस घुंगरासारखे आहेत मुखमंडलाकार अर्थात गोल आहे व नाभि दक्षिणावर्त होती है वह कुल की वृद्धि करने वाली होती है. ज्या मुलीचं तोंड असं गोल आहे केस घुंगरासारखे आहे नाभि प्रदेश सुंदर आहे कुळाची वृद्धि करते. जो स्वर्ण सत्र शाबावाली होती है जिसके हाथ लाल कमल के समान सुंदर होते वह हजारों स्त्रियों में अद्वितीय तथा पतिव्रता होती है. जो कन्या मकर के शोभा और गोल नेत्र वाली होती है वह निश्चित ही दुख भोगने वाली होती है तथा उसके पति को गंडांतर प्राप्त हो सकता है. पूर्ण चंद्र के सदृश मुखमंडल से सुशोभित बाल सूर्य के समान लाल लाल कांति वाली विशाल नेत्रों से युक्त बिंबा फल की भांति पोष्ट वाली कन्या चिरकाल तक सुख का उपभोग करती है. हस्ततल में बहुत सी रेखाओं के होने पर कष्ट तथा अल्प रेखाओं के होने पर वह धनहीनता का दुख भोगती है. एखाद्या बाईच्या हातावर खूपच रेषा असतील तर या ठिकाणी तिला भरपूर कष्ट भोगावा लागेल. आणि कमी रेषा असल्या तर या ठिकाणी पैशाचा अडचणी येऊ शकतात. हातामध्ये रक्त वर्ण की रेखा होने से वह सुखी जीवन व्यतीत करते है. हाताचा रंग जर का लाल असेल आता पांढरा असतो पण काहीचा लाल असतो काहीचा पिवळा असतो आणि काहीचा काळवट असतो. पण लाल वट हात जर का असेल तर ती जी स्त्री आहे ती या ठिकाणी सुखाने जीवन जगू शकते. किंतु कृष्णवर्ण की रेखा होने पर वह दास्य वृत्ती वाली दुतिका जीवन व्यतीत करते है. पण ज्या मातांचे हात काळे असतील जास्तीच काळे आणि रेषाही काळ्या दिसत असतील हातावरच्या तर त्यांना दास्य जीवन जगावं लागतं. या ठिकाणी अच्छी स्त्री वह है जो बधिक कार्यों में मंत्री के समान परामर्श देने वाली है सहयोगी मित्र के समान करते हो. खरी स्त्री ती आहे म्हणे की जी पतीला मंत्र्यासारखा उपदेश देऊ शकते मित्रासारखं त्याच्यासोबत राहू शकते. स्नेहामध्ये या ठिकाणी पत्नी आणि या ठिकाणी सेवे आशीर्वाद देण्यामध्ये माता आणि झोपण्यामध्ये या ठिकाणी ती रंभेसारखी असते. अशी स्त्री या ठिकाणी पतिव्रता आहे. जिस कन्या के हाथ में अंकुश कुंडल और चक्र के चिन्ह विद्यमान रहते हैं वह पुत्र से संपन्न होती है. तुम्ही काही माता मावले पहा त्रिशूळ सारखं चिन्ह असतं हा अशी काही चिन्ह असतात. तर अशा ज्या काही माता मावल्या आहेत भरपूर पुत्र वगैरे त्यांना प्राप्त होऊ शकतात. जिस स्त्री के दोनों पार्श्व और रोमन सहित अधरोष्ट भाग ऊंचा उठा होता है वह निश्चित ही शीघ्र अकल्याण कर ले सकती है. स्त्री एवं पुरुषों के शुभाशुभ लक्षण. हरि ने कहा मार्ग में गमन करने पर विषम पुरुष विषम रूप से पढ़ने वाले कषाय वर्ण से युक्त विचित्र प्रकार के बने हुए चरण वंश का नाश करते हैं.
षडंगाकार चरणों से युक्त मनुष्य ब्रह्महत्या करता है, ज्याच्या पायाचे बोट सारखे नाही आहे तर त्याच्याकडनं ब्रह्महत्या होऊ शकते। अगम्य स्त्री के साथ रमण करने की इच्छा वह रख सकता है। विरल रोम भाग युक्त जंगल तथा हाथी के सुंड के समान सुंदर दो भाग वाले अंग राजा के क्षेत्र में सुशोभित होते हैं। भरपूर असं वर्णन भगवान शंकराला भगवान विष्णू सांगतायत। मत्स्यासारखं ज्यांचं पोट आहे म्हणजे शरीर बारीक आहे पण पोट माशासारखं आहे ते लोक खूप धनवान असतात। शंकरा ज्याची बेटी या ठिकाणी विस्तीर्ण आहे ते लोक ही सुखी आणि अतिशय या ठिकाणी झोप घेणारे असतात असं ज्ञान भगवान विष्णू या ठिकाणी शंकराला देत आहेत। आणि पुढे चक्रांकित शालिग्राम शिलाओं के विविध नाम तीर्थ भाग तथा 60 संवत्सरों के नाम पुढे सांगितलं। शालिग्रामाचं थोडंसं वर्णन करून सांगितलं। प्रथम शालिग्राम शिला का नाम सुदर्शन आहे। पहिल्या शालिग्रामाचं नाव सुदर्शन आहे। दुसऱ्या शिलाचं नाव लक्ष्मीनारायण आहे। शालिग्रामाचं नाव सांगितलं। 3 चक्रवाली शिलो को अच्युत तथा 4 चक्रवाली शिला को चतुर्भुज कहा जाता है। शिला म्हणजे त्याला ते असे पद असतात। एक मोठे 2 रुपये जसे रुद्राक्ष आहे तसं एक शिलावाला शालिग्राम, 2 शिलावाला शालिग्राम, 3 शिलावाला शालिग्राम, 4 शिलावाला शालिग्राम त्याचे नावही सांगितले। इस प्रकार चक्र समन्वित अन्य शालिग्राम शिलाओं को क्रमशः वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण तथा पुरुषोत्तम के नाम से अभिहित किया गया है। 9 चक्रों वाली शिलाओं को नवयुग और 10 चक्रों वाली शालिग्राम शिला को दशात्मक कहते हैं। 11 चक्रों से युक्त शिला को अनिरुद्ध एवं 12 जहाँ शालिग्राम और द्वारका शिला रहती है और इन दोनों शिलाओं का जहाँ संगम है वहां मुक्ति रहती है, इसमें संशय नहीं है। शालग्राम शिलायत्तदेवो द्वारवती भवः उभयो संगमो यत्र तत्र मुक्तिर्न संशयः। हे शंकरा शालिग्राम, द्वारका, नैमिष, पुष्कर, गया, वाराणसी, प्रयाग, कुरुक्षेत्र, सुकरक्षेत्र, गंगा, नर्मदा, चंद्रभागा, सरस्वती, पुरुषोत्तम क्षेत्र तथा महाकाल का अधिष्ठान उज्जैनी ये सभी तीर्थ सब प्रकार के पापों का विनाश करने वाले एवं मुक्ति प्रदान करने वाले हैं। शालग्राम, द्वारका, जम, नैमिषम, पुष्करम, गया, वाराणसी, प्रयागश्यम, कुरुक्षेत्र च सुकरम, गंगा च नर्मदा चैव चंद्रभागा, सरस्वती, पुरुषोत्तमो महाकाल, तीर्थान्योधानि शंकरः, सर्व पापहरण्याय मुक्ति प्रदायिनी वै। शालिग्रामांचं पूजन जे इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये करतात त्यांच्या समस्त पापांचा दोष सर्व पापांमध्ये मुक्त होतात। पुढे 60 संवत्सराचे नाव सांगितले। आता सध्या प्लवनाम संवत्सर चालू आहे। हे नारदीचे पोरं आहेत, ते 60 संवत्सर प्रत्येक वर्षाला बदलतात। ते 60 नाव सांगितले। प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापती, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहु, भाग्य, प्रमाथी असे 7